केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक राज्यामध्ये मॉकड्रिलची चाचण्या घेण्यात येत आहेत आणि पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यामध्ये सुद्धा शहरामध्ये आपण पाहतो की मॉकड्रिलची चाचणी जी आहे ती आता घेतली जाते आहे। काही वेळापूर्वी इथे सायरन वाजवण्यात आला आणि त्यानंतर फटाके सुद्धा फोडण्यात आले, जे एअर स्ट्राईकच्या माध्यमातून हवाई हल्ले केले जातात याचं ते प्रात्यक्षिक होतं आणि आता अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि ही सगळी आपत्कालीन परिस्थिती म्हणून या सगळ्याकडे पाहिलं जात आहे। खरं तर मॉकड्रिलच्या चाचण्या घेण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेले होते आणि त्यानंतर मॉकड्रिलची तयारी जी प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या पातळीवरती जिल्हा प्रशासन पातळीवरती केली जात होती, मात्र त्यापूर्वीच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे आणि पहलगामच्या हल्ल्याचा बदला सुद्धा घेतलेला आहे। मात्र तरी सुद्धा अशा एअर स्ट्राईक झाल्यानंतर त्यावेळेला काय परिस्थितीमध्ये काळजी घ्यायला हवी, काय नेमक्या उपाययोजना घ्यायला हवेत आणि लोकांचं रक्षण कशा पद्धतीने केलं जावं यासाठी डिझास्टर मॅनेजमेंटची वेगवेगळी पथकं जी आहेत ती कशा पद्धतीने काम करू शकतील या अनुषंगाने या मॉकड्रिलच्या चाचण्या ज्या आहेत त्या प्रत्येक शहरामध्ये पार पडत आहेत। पंजाबचं फायर ब्रिगेडची युनिट जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय आग लावून सुद्धा त्याचं प्रात्यक्षिक जे आहे ते सुद्धा केलं जाते। एका ठिकाणी आग लावण्यात आलेली होती, ती आग या पंजाबच्या फायर ब्रिगेडने विझवलेली आहे आणि जी लोक एअर स्ट्राईकचा आवाज ज्यावेळी होत होता किंवा जे फटाके म्हणून प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये फोडण्यात आलेले होते आणि एअर स्ट्राईकचा हल्ला झाला असं जे काही भासवण्यात आलेलं होतं, त्यानंतर ही लोक आहे त्या ठिकाणी झोपलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत। काही जखमी झाले असं सुद्धा या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि जे डिफेन्स सिव्हिल डिफेन्सचे जे काही कर्मचारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। पंजाब पोलीस आणि एनसीसी कॅडेटचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा या मॉकड्रिलच्या चाचणीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता त्यांच्या माध्यमातून त्यांच्या जीवाचं रक्षण करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। आणखी एका ठिकाणी जी आग लागलेली होती ती आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचं हे दुसरं युनिट जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये किती क्विक ॲक्शन महत्त्वाची असते, किती तात्काळ स्वरूपामध्ये एखादं पाऊल जे आहे ते उचलणं किती गरजेचं असतं याचं हे प्रात्यक्षिक जे आहे ते आपण पाहतो आहोत। फायर ब्रिगेडचं पथक या ठिकाणी पोहोचल्यानंतर एका ठिकाणी जी आग लागलेली होती ती विझवण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जी काय आग लावलेली आहे ती विझवण्यासाठी आता फायर ब्रिगेडच्या माध्यमातून हे प्रयत्न केले जात आहेत। तर दुसरीकडे जे लोक या ठिकाणी या आपत्कालीन परिस्थितीमध्ये रस्त्यावरती झोपलेले आहेत त्यांचा बचाव कशा पद्धतीने केला जाईल आणि तात्काळ त्यांना मदत किंवा सुरक्षित ठिकाणी कशा पद्धतीने स्थलांतरित केलं जाईल याची सुद्धा प्रात्यक्षिक जे आहेत ते आता सुरू झालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतो ही आग विझवली जाते आणि मॉकड्रिलची चाचणी म्हणून प्रायोगिक तत्वावरती वेगवेगळ्या संकटांना सामना कसा करायचा, वेगवेगळ्या संकट काळामध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी कशा पद्धतीने हलवायचं याचं हे प्रात्यक्षिक जे आहे ते आता सध्या या ठिकाणी पार पडलं जात आहे आणि तसे चाचण्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या जात आहेत। या ठिकाणी काही जखमी झालेल्या इस्मांना तात्काळ रुग्णालयामध्ये कसं दाखल करता येईल त्यासाठी सिव्हिल डिफेन्सची पथकं आहेत, एनसीसी कॅडेटची विद्यार्थी आहेत आणि इतर ज्यांना या सगळ्या गोष्टींचं बऱ्यापैकी नॉलेज आहे त्या लोकांनी किती क्विक ॲक्शन घ्यायला हवी याचे देखील प्रात्यक्षिक जे आहेत ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमृतसर हे पाकिस्तानच्या सीमेपासून अगदी जवळ असणारं शहर आहे आणि अत्यंत सेन्सिटिव्ह जिल्हा म्हणून अमृतसरला ओळखला जातो, कारण इथे पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवरती जो भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जो हल्ला केला आणि पाकचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले त्या ठिकाणापासून म्हणजे पाक व्याप्त पंजाबच्या हद्दीपासून अगदी जवळ असणाऱ्या या पंजाबच्या अमृतसर शहरामध्ये या मॉकड्रिलच्या चाचण्या ज्या आहेत त्या आता घेतल्या जात आहेत आणि संकट काळामध्ये कशा पद्धतीनं तातडीनं उपाययोजना करायला हव्या किंवा तातडीनं जे ॲक्शन आहेत त्या घ्यायला हव्यात त्याच्यासाठी ही सगळी प्रात्यक्षिक घेतली जात आहेत। हवाई हल्ला झाल्यानंतर नेमकं काय रिॲक्ट करायला हवं आणि प्रत्येक सुजाण नागरिक जो आहे त्यांनी कशा पद्धतीनं तातडीनं उपाययोजना करायला हव्यात, सुरक्षित ठिकाणी लोकांना कशा पद्धतीने हलवावं याची ही प्रात्यक्षिक मॉकड्रिलच्या चाचणीमध्ये घेतली जात आहेत आणि फक्त पंजाबमध्येच नाही तर देशभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा पद्धतीनं मॉकड्रिल घेण्याचे आदेश हे केंद्र सरकारने दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं हे मॉकड्रिल जे आहे ते पार पडत आहे। पंजाब पोलीस त्याचबरोबर पंजाब फायर ब्रिगेड आणि सिव्हिल डिफेन्सची पथकं आहेत ते सुद्धा आणि वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून अमृतसर शहरामध्ये या मॉकड्रिलच्या चाचण्या घेतल्या जात आहेत आणि सध्या दोन्ही देशामध्ये जी काही तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगानं येत्या काळामध्ये जर एअर स्ट्राईक झाला म्हणजेच हवाई हल्ला झाला तर त्यावेळेला कशा पद्धतीने ॲक्शन प्लॅन काय असतो हे दाखवण्याचा आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न या मॉकड्रिलच्या माध्यमातून आणि लोकांना त्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना शिकवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रत्येक राज्यामध्ये केला जातोय।
कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब।